रयत शिक्षण संस्थेच्या विकासासाठी माजी खासदार व रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर, त्यांच्या पत्नी शकुंतला ठाकूर तसेच ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड यांनी यंदा 3,62,00,000 रुपयांची देणगी दिली। या योगदानाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते सातारा येथील कर्मवीर भूमीत त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 67व्या पुण्यतिथीनिमित्त समाधी परिसरात आयोजित कार्यक्रमात हा गौरव सोहळा पार पडला। कर्मवीर अण्णा आणि रयत माऊनी यांच्या समाधीला अभिवादन करून कार्यक्रमास सुरुवात झाली। लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त विशेष अभिष्टचिंतनही करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट करत 2029 ची विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली। सोशल मीडियावर सुरू असलेल्या भाजप प्रवेशाच्या चर्चांचे खंडन करताना त्यांनी असा प्रचार आधी झाला असता तर मी आज आमदार झालो असतो असे वक्तव्य केले। सुनील तटकरे यांच्या माध्यमातून आपल्याला न्याय मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। खोपोलीतील काळोखे प्रकरणात आपला कोणताही संबंध नसल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाल्याने जनतेने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पाठिंबा दिल्याचा दावा त्यांनी यावेळी केला। आमदार महेंद्र दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त अलिबाग थळ समुद्र किनाऱ्यालगतच्या चाळमाळा बंदर परिसरात भव्य बैलगाडी शर्यतींनी संपूर्ण परिसर जल्लोषमय झाला होता। ग्रामीण परंपरा, लोकसहभाग आणि क्रीडा संस्कृतीचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। रायगडसह विविध भागातून बैलगाडी मालक, घोडागाडी स्पर्धक आणि सायकलपटूंनी उत्साहात सहभाग घेतला। समुद्र किनाऱ्यावरील वाळूत रंगलेल्या शर्यतींमध्ये बैलांचा वेग आणि चालकांचे कौशल्य पाहून प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली। यात रंगलेल्या घोडागाडी आणि सायकल स्पर्धांनाही मोठा प्रतिसाद मिळाला। उरण तालुक्यातील चांडजे ग्रामपंचायत हद्दीत डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला असून डाऊरनगर परिसरात आतापर्यंत 3 रुग्ण आढळले आहेत। यातील एका 22 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान अंत झाला असून अन्य रुग्णांवर खासगी व सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ग्रामपंचायतीकडून नाले सफाई, कचरा उचलणे आणि औषध फवारणी याकडे दुर्लक्ष झाल्याने डासांची उत्पत्ती वाढल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। अपुरा पाणी पुरवठा असल्याने नागरिक पाणी साठवणूक करीत असून त्यामुळे डेंग्यूचा धोका वाढत आहे। पनवेल रेल्वे स्थानक परिसरात कर्जत लोकल मार्गासह विविध विकास कामे सुरू असल्याने प्लॅटफॉर्म रचना आणि लोकल थांबण्याच्या जागेत बदल करण्यात आले आहेत। या बदलांचा परिणाम दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांवर होत असून काही लोकल गाड्या पूर्वीपेक्षा अधिक पुढे थांबत असल्याने प्रवाशांना सुमारे 100 मीटरपर्यंत अतिरिक्त पायपीट करावी लागत आहे। विशेषतः कार्यालयीन गर्दीच्या वेळेत ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत। रेल्वे प्रशासनाकडून कर्जत लोकल मार्ग आणि अन्य पायाभूत सुविधांची कामे वेगाने सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे। रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने घडणाऱ्या सोनसाखळी चोरीच्या घटनांचा अखेर पोलिसांनी पर्दाफाश केला असून 3 सराईत आरोपींना अटक करण्यात आली आहे। आरोपींकडून तब्बल 12,75,000 रुपये किमतीचे 85 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत। गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा माग काढण्यात आला। तपासादरम्यान आरोपी आंबिवली, कल्याण परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले। अटक आरोपींमध्ये अब्बास सल्लू जाफरी, हुसेनी फैयाज सय्यद आणि जाफर अब्बास अशरफ यांचा समावेश आहे। सर्व आरोपी आंबिवली परिसराचे रहिवासी आहेत। नवी मुंबई महानगरपालिकेतील विविध कामांमध्ये अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक भरत जाधव यांनी केला आहे। सीवूड्स परिसरात गरज नसताना चुकीच्या पद्धतीने गटारांची कामे करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला। तसेच उद्यान विभागासाठी आणलेल्या मातीची रॉयल्टी भरली नसल्याचे आणि शहरात बसविण्यात आलेल्या कचरा कुंड्यांच्या आकडेवारीत मोठी तफावत असल्याचे त्यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे। कागदोपत्री दाखविण्यात आलेल्या आणि प्रत्यक्षात बसवण्यात आलेल्या कचरा कुंड्यांमध्ये 34 ते 35 कुंड्यांचा फरक असल्याचा दावा त्यांनी केला आहे। पेण खारेपाट भागातील पाणी प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून मंत्रीवाडी येथील रहिवासी अमरचंद महात्रे यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे। उपोषणाचा 4था दिवस सुरू असून प्रशासनाने दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याचा आरोप त्यांनी केला। गेल्या 25 मार्च रोजी वढाव येथील जलकुंभाशेजारी त्यांनी उपोषण केले होते। त्यावेळी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने महिनाभरात मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते। मात्र अद्याप पिण्याच्या पाण्याची व्यवस्था न झाल्याने पुन्हा आंदोलन सुरू करण्यात आले आहे। खालापूर वावंढळ परिसराला शनिवारी सायंकाळी तुफान वारा, धुळीचे लोट आणि मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिला। या नैसर्गिक आपत्तीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून जीवितहानी झाली नाही। वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की नागरिकांना घराबाहेर पडणेही शक्य नव्हते। गावातील हनुमान मंदिराचे छपर उडून गेले तर प्राथमिक शाळेवर जांभळाचे झाड कोसळल्याने सोलर पॅनलचे नुकसान झाले आहे। स्मशानभूमी कोलमडून पडली असून तलाठी कार्यालयाचे छपरही उडाले आहे। अनेक घरांचे मोठे नुकसान झाले असून काहींची छपरे उडाली आहेत। तहसीलदार अभय चव्हाण, पोलीस निरीक्षक सचिन पवार आणि
विद्युत मंडळाचे उपकार्यकारी अभियंते महादेव मुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून पंचनामे सुरू आहेत. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.